नमस्कार, मी ॲडव्होकेट माधव. कायदा व्हिजन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. समाजात एक गैरसमज पसरलेला आहे की बायको वेगळी राहते, विनाकारण पतीला सोडून सासर सोडून माहेरी राहत आहे, तरीही म्हणजे तिला मेंटेनन्स हमखास मिळतो, असा एक गैरसमज आहे. पण ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने अलीकडच्या निर्णयात गैरसमज साफ खोडून काढलाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पत्नी मायकेला कधी कायदेशीररित्या राहू शकते, कोणत्या परिस्थितीत तिला मेंटेनन्स मिळते, पतीला कधी पत्नीला पोटगी द्यावी लागते आणि कोर्ट कोणते मुद्दे सर्वात महत्वाचे मानते. तर याविषयीचा हा व्हिडिओ खास आहे. विशेष करून 498 मेंटेनन्स केस, DV ऍक्ट, डिव्होर्स या सर्वांमध्ये अडकलेल्या लोकांसाठी अति महत्वाचा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ त्यामुळे संपूर्ण पहा. सर्वात आधी समजून घ्या की पीडित महिलांसाठी मेंटेनन्स म्हणजे दया नाही, जो कायदेशीर हक्क आहे, पण तो विना अट हक्क नाही, ज्याच्यामध्ये काही अटी असतात, काही शर्ती असतात, काही कंडिशन असतात. सर्वसामान्यपणे पोटगी म्हणजेच मेंटेनन्स. CRPC कलम 125 तर नवीन कायदा कलमाच्या 144 नुसार, हिंदू विवाह कायदा कलम 24-25 तसेच डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट कलम 20 कलम 23 नुसार प्रत्येक प्रकरणात महिलेला पोटगी मागण्यासाठीचे अधिकार आहेत. पण एकच प्रश्न विचारला जातो की पत्नी वेगळी का राहते, माहेरी का राहते, याचे काय कारण आहे, पत्नी मायकेला कधी राहू शकते, याच्या बाबतीत सखोल आणि स्पष्टपणे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन केलं आहे. ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे असे मत आहे की पतीकडून पत्नीला हिंसा किंवा मारहाण, मानसिक छळ, शिवागाळ, अपमान, दारू व्यसन, अनैतिक संबंध, सासरच्याकडून छळ, पतीने सोडून दिले, अशा परिस्थितीत पत्नीला वेगळं राहणे जस्टिफाईड मानलं जातं, न्यायिक मानलं जातं. अशा परिस्थितीत मायकेला राहू शकते आणि तरीही मेंटेनन्स मिळू शकते. आता सगळ्यात महत्वाचा भाग की आता मेंटेनन्स कधी नाकारला जातो, तर ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं असं मत आहे की पत्नी कारण नसताना पतीपासून वेगळी राहत असेल तर मेंटेनन्स मिळणार नाही. पत्नी जर स्वइच्छेने घर सोडते तर मेंटेनन्स होऊ शकत नाही. कोणताही छळ सिद्ध होत नाही तर मेंटेनन्स मिळू शकत नाही. पती सोबत राहण्यास नाकार देते तर मेंटेनन्स मिळू शकत नाही. पती नांदवण्यासाठी तयार असताना सहवास ना करत असेल तर मेंटेनन्स मिळू शकत नाही. सन्माननीय न्यायालयात पतीच्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल करते तर मेंटेनन्स मिळू शकत नाही. स्वतः आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे तर मेंटेनन्स मिळू शकत नाही. वाईफ कॅनॉट टेक ऍडव्हान्टेज ऑफ हर ओन रॉंग, हेच तत्व वारंवार माननीय न्यायालयामध्ये वापरले जाते. आता पतीला कधी दिलासा भेटतो पोटगीपासून, जेव्हा पती पत्नी सोबत राहायला तयार आहे, नांदवायला तयार आहे, पत्नी माहेरून परत नांदायला यायला नकार देते, तेव्हा तिला मेंटेनन्स मिळत नाही. पत्नी शिक्षित आहे, कमवती आहे, तेव्हा देखील तिला मेंटेनन्स मिळत नाही. पतीवर जेव्हा पत्नी खोटे आरोप करते, 498 DV 125 CRPC हे जे याच्यातले जे आरोप आहेत, मनगढंत कहाण्या घडून जे आरोप सिद्ध होऊ शकत नाहीत, तेव्हा तिला मेंटेनन्स मिळत नाही. माननीय सुप्रीम कोर्टानं काय कन्सिडर केलंय तर ते मी सांगतो. पती पत्नीपासून वेगळी राहते, दोघांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, पत्नीची पात्रता काय, तिचं शिक्षण काय, उत्पन्न, पतीची जबाबदारी आणि त्याचं उत्पन्न किती आहे, मुलाची जबाबदारी तिच्यावर आहे का, तिने आपल्या पतीला खोट्या केसेसमध्ये अडकवलं का, हेच कंटेन्स्ट महत्वाचा असतो, परंतु भावना महत्वाची नाही. ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं मत असं आहे की मेंटेनन्स म्हणजे शिक्षा नाही. मेंटेनन्सच्या बाबतीत समाजातील गैरसमज, पत्नीने पतीवर 498 केली म्हणजे मेंटेनन्स मिळतेच असं नसते. ती मायकेला राहिली म्हणजे पती दोषी आहे असे ठरवले जात नाही. पुरुष म्हणजे हमखास दोषी आहे हे सिद्ध झाल्याशिवाय मान्य केलं जात नाही. म्हणजेच काय की कोर्ट पुरावा पाहते. पत्नीने हे जे वर लावलेले भावनिकतेतून बिनाबुडाचे आरोप पाहिल्या जात नसतात. याच्यातून मित्रांनो निष्कर्ष स्पष्ट आहे की पत्नी मायकेला राहते म्हणून तिला मेंटेनन्स हमखास मिळते असा कायदा कुठंच नाही. जर परिस्थिती सत्य असेल, पतीवर लावलेल्या आरोपाचे कारण योग्य असतील तर पत्नीला मेंटेनन्सचा हक्क मिळतो आणि कारण नसेल तर कोर्ट मेंटेनन्स मिळण्यासाठी नाकार देते, हे मात्र नक्की. या व्हिडिओमधून स्पष्ट क्लिअर झालंय असं मला वाटतंय की हा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये तुमचा प्रश्न विचारा. धन्यवाद.